मालेगाव प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर येत आहे। मालेगावमधील घडलेली ती घटना आणि त्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र रोष असताना या प्रकरणाची सुनावणी अत्यंत तणावपूर्ण वातावरणात पार पडली। परंतु या वातावरणात काय झालेलं आहे ते पहा। पोलिसांना परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती वाटल्याने आरोपीला न्यायालयात प्रत्यक्ष न आणता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले। त्या दिवशी न्यायालयाबाहेर मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते। आरोपीला समोर आणले जाईल या आशेने लोकांनी कोर्टाबाहेर तगडा मोर्चा काढला। पोलिसांनी आरोपीला कोर्टात आणण्यात विलंब करत असल्याचे लक्षात येताच जमाव आक्रमक झाला। त्यांनी कोर्टाचे गेट तोडण्याचा प्रयत्न केला। महिलांपासून युवकांपर्यंत सर्वांनाच आरोपीवरील संताप प्रचंड होता। परिस्थिती गंभीर होताच पोलिसांनी लाठीचार्ज करून जमाव पांगवला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। परंतु या तणावानंतर पोलिसांनी आरोपीची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घ्यावी अशी विनंती केली। कोर्टाने ही मागणी मान्य केली आणि आरोपीची सुनावणी ऑनलाईन घेण्यात आली। मग त्यानंतर सुनावणी दरम्यान आरोपीने सरकारी खर्चातून वकील देण्याची मागणी केली। त्याची मानसिक स्थिती ठीक असल्याचेही कोर्टात स्पष्ट झाले। न्यायालयाने आरोपीची पोलीस कोठडी 27 नोव्हेंबरपर्यंत वाढवली असून पुढील सुनावणी देखील त्यानंतर होणार आहे। परंतु सुनावणी दरम्यान आरोपीने काय केले पहा की आरोपीने सरकारी खर्चातून वकील देण्याची चक्क मागणी केलेली आहे। या संपूर्ण घटनेनंतर मालेगावमध्ये पुन्हा संताप उसळला आहे। मग त्या चिमुरडीवर अत्यंत असं घाणेरडे कृत्य त्याने केलेलं आहे आणि त्यानंतर शहरात दुकान बंद, रस्ते ठप्प, त्यानंतर दुकाने बंद करण्यात आली आणि न्यायासाठी मोठे मोर्चे निघाले आहेत। लोकांचे म्हणणे आहे की एवढ्या अमानुष कृत्य करणाऱ्या आरोपीला कायद्याने संरक्षण देण्यात काहीच अर्थ नाही। नागरिकांकडून एकच प्रश्न विचारला जात आहे, प्रकरणांना न्याय मिळण्यासाठी इतका वेळ का लागतो? सरकारने यापूर्वी फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करण्याची घोषणा केली होती, पण प्रत्यक्षात अनेक प्रकरणांमध्ये न्याय प्रक्रिया संथ गतीने चालते। या प्रकरणामुळे पुन्हा एकदा न्यायव्यवस्थेच्या गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। एका निर्दोष त्या चिमुरडीचा काय यामध्ये दोष होता असाच प्रश्न अनेकांनी उपस्थित केलेला आहे।